भारत सरकार वस्त्र मंत्रालय, कार्यालय विकास आयुक्त आणि हस्तशिल्प सेवा केंद्र छत्रपती शिवाजी महाराज नगर, भारत सरकार वस्त्र मंत्रालय, कार्यालय विकास आयुक्त, हस्तशिल्प सेवा केंद्र छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीनं जळगावच्या शेठ लाना सार्वजनिक विद्यालय या ठिकाणी शिल्प प्रदर्शन यासह जागरूकता कार्यक्रम घेण्यात आला। दिनांक 13, 14 आणि 15 फेब्रुवारी या दिवशी हा कार्यक्रम लाना शाळेत आयोजित करण्यात आलेला होता। पहिल्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांसाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्यानंतर 14 आणि 15 फेब्रुवारी रोजी ज्या विद्यार्थ्यांना यात स्वारस्य आहे अशा विद्यार्थ्यांसाठी गंधे सभागृहामध्ये प्रशिक्षण देण्यात आलं। यामध्ये हस्तकला विकसित करण्यासाठी त्यांना बांगडी बनवणे, दिवे बनवणे, मेटल, मूर्तिकला यासह काही कलांचं प्रशिक्षण देण्यात आलं। आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग त्यात नोंदवलेला आहे आणि या प्रशिक्षणाचा पुरेपूर लाभ घेतलेला आहे। आपण हा जो कार्यक्रम आयोजित केला होता म्हणजे हा भारत सरकारचा उपक्रम आहे ना? अर्थातच। अच्छा। आणि याच्यामध्ये जे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे हे पूर्ण शाळेचे विद्यार्थ्यांनी नोंदवला की यांची निवड तुम्ही कशा पद्धतीने केली? पहिल्या दिवशी आमच्या शाळेचे सर्व विद्यार्थी या गंधे सभागृहात एकत्रित झाले। सर्व विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासंदर्भातले डेमो दाखवण्यात आले आणि 14, 15 फेब्रुवारीच्या दिवशी ज्या विद्यार्थ्यांना या कला शिकण्याची इच्छा आहे अशा विद्यार्थ्यांनाच गंधे सभागृहामध्ये आम्ही आमंत्रित केलं आणि त्यांना या कलांचं प्रशिक्षण देण्यात आलं। ओके। नमस्कार, मैं सहायक निदेशक अमन कुमार जैन, विकास आयुक्त कार्यालय हस्तशिल्प वस्त्र मंत्रालय भारत सरकार हस्तशिल्प सेवा केंद्र औरंगाबाद से आज यहाँ पर 3 दिवसीय क्राफ्ट डिमॉन्स्ट्रेशन अवेयरनेस प्रोग्राम सेठ लालजी नारायण जी सार्वजनिक विद्यालय में आयोजित किया है। इस कार्यक्रम का उद्देश्य स्टूडेंट्स को हस्तशिल्प के क्षेत्र में क्या कैरियर अपॉर्चुनिटीज बना सकते हैं, क्या कर सकते हैं और हस्तशिल्प के बारे में संपूर्ण जानकारी देना है, जिससे उनके अंदर हस्तशिल्प को लेकर जागरूकता पैदा हो और उस चीज को पहचाने और उसको अप्रिशिएट करना सीखे। यहाँ पर हमारे साथ 4 हस्तशिल्पी विभिन्न क्राफ्ट के इस कार्यक्रम में उपस्थित हुए हैं, जिन्होंने यहाँ पर लाख बैंगल, आर्ट, मेटल वेयर, ज्वेलरी मेकिंग, टेराकोटा क्राफ्ट, इन सभी कार्य शिल्पों को अपने हाथों से किया है और हमारे पार्टिसिपेटिंग आर्टिजन्स ने उनको लाइव डेमोन्स्ट्रेशन दिया है। और स्टूडेंट्स को हमने डॉक्यूमेंट्रीज के मार्फत भी बहुत सारी जानकारियां देने का प्रयास किया है, जिसके अंतर्गत हमने उन्हें बिदरी क्राफ्ट के ऊपर एक डॉक्यूमेंट्री दिखाई है। साथ ही में मुंबई इंटरनेशनल एयरपोर्ट पे जो हमारे हस्तशिल्पियों ने कंटेम्प्रेरी आर्टिस्ट, डिजाइनर्स, आर्किटेक्ट्स ने जो एक बहुत ही सुंदर काम किया और एक बहुत बड़ा आर्ट प्लेटफॉर्म क्रिएट किया है, उसके ऊपर भी एक डॉक्यूमेंट्री स्टूडेंट्स के साथ साझा की है। और एक ड्राइंग और पेंटिंग कंपटीशन के अंतर्गत बच्चे यहाँ पर पॉट मेकिंग और ज्वेलरी मेकिंग के ऊपर अपना जो उन्होंने 2 दिन यहाँ पर सीखा है डॉक्यूमेंट्रीज के थ्रू और आर्टिजन्स के साथ काम करके, उसका वो एक लाइव इमेजेस तैयार कर रहे हैं और कार्यक्रम के बाद हम उनको सर्टिफिकेट्स और प्राइज डिस्ट्रीब्यूशन करेंगे। जय साहब, लाना सार्वजनिक हाई स्कूल के स्टूडेंट के बारे में आप क्या कहना चाहेंगे, उनके टैलेंट के बारे में? मैं समझता हूँ सभी विद्यार्थी बहुत ही हुनरमंद होते हैं और इस तरह के कार्यक्रमों के आयोजन से बच्चों के अंदर की छुपी हुई कला बाहर आती है। उन्हें ये जानने का मौका लगता है कि वे किस क्षेत्र में बहुत अच्छा काम कर सकते हैं, उनको कैरियर अपॉर्चुनिटीज का ज्ञान होता है। तो मैं और जैसा अभी यहाँ पर स्टूडेंट्स अपना प्रदर्शन कर रहे हैं, मुझे लगता है कि स्टूडेंट्स बहुत ही टैलेंटेड हैं और उनको अगर सही मार्गदर्शन मिले तो वे अपने जीवन में बहुत ही अच्छा कैरियर का चुनाव कर सकते हैं। थैंक यू। माझे नाव कैलास वासुदेव सोनवणे, मी तांब्याचे दिवे बनवतो। तर इथे लाना हायस्कूलमध्ये 3 दिवसचं हस्तकलेचं प्रदर्शन होतं, तर त्यासाठी माझी निवड करण्यात आली।
जे आपलं विभागीय ऑफिस आहे छत्रपती संभाजीनगरला, तिथले जैन सरांनी माझी निवड केली. तर 3 दिवसचं ते हस्तकलेचं प्रदर्शन होतं. मी तांब्याचे दिवे बनवले. हा. दिवे आम्ही हाताने बनवतो. तर त्यांचा असा उद्देश होता की बुवा आता जे हल्ली जे मुलं आहेत ते फक्त मेडिकल किंवा इंजिनिअरिंग याच्याकडे त्यांचा कल असतो. जी आपली हस्तकला आहे पारंपरिक, याला पण कुठेतरी व्यवसायाला चालना मिळायला पाहिजे. त्या हेतूने त्यांना पण काहीतरी त्याच्यामध्ये ते आपली जी हस्तकला आहे त्यांना पण ते कळायला पाहिजे. त्याच्यामुळे आम्ही 3 दिवसचं हस्तकलेचं प्रदर्शनमध्ये आपली निवड झाली. आणि आपण दिवे कसे हाताने बनवतो आणि दिवे कसे काहीतरी जे आपण बाजारात घेतो दुकानामध्ये, ते हँडमेड आपलं ते मशीनचे असतात, पितळेचे प्रेस केलेले असतात. ते आपले हाताने बनवलेले म्हणजे काहीतरी युनिक वाटतं. म्हणजे जे आलेले कस्टमर असतात त्यांनाही तो दिवा आवडतो. म्हणजे काहीतरी हाताने केलेली वस्तू आहे आणि ते चांगली वाटते म्हणून ते लोक आनंदाने घेतात. बरं, आपण बचत गटाच्या माध्यमातून महिलांना प्रशिक्षण द्यायचे. तरी आम्ही 10 महिलांचा गट केलेला आहे, पूजा महिला बचत गट. त्याच्यामधून आम्ही महिलांना म्हणजे प्रशिक्षण देतो आणि त्याच्यामधून त्यांना रोजगार मिळतो. आणि मुंबई, पुणे, दिल्ली येथे काही प्रदर्शन लागतात हस्तकलेचे, तिथे त्यांना स्टॉल मिळतो. म्हणजे जेणेकरून त्यांनाही हातभार लागेल. त्याच्यामुळे तर तुम्हाला काय असं जाणवलं की बुवा महिलांना शिकवताना तुम्हाला येणारा अनुभव तर तो वेगळाच असेल, आणि विद्यार्थ्यांना शिकवताना तुम्हाला काय अनुभव आला? आता विद्यार्थ्यांचं कसं असतं, लहान मुलं कसं त्यांना एकदम काहीतरी वेगळं वाटतं काहीतरी, म्हणून ते कसं ते कुतूहल आनंदाने पाहतात ते की काय बुवा ही वस्तू काय आहे, याचा काय उपयोग होईल. आणि महिलांना कसं आहे त्यांना बाकीची थोडी माहिती असते. म्हणजे तुम्हाला प्रशिक्षण देताना खूप मेहनत घ्यावी लागली असं काही वाटलं का तसं काही तुम्हाला? नाही. नाही ना? नाही. नमस्कार, माझे नाव ध्रुव संतोष वाघ. मी इयत्ता 9वी अ चा विद्यार्थी, शेटलाना सार्वजनिक विद्यालयातील विद्यार्थी. आमच्या शाळेमध्ये हा कार्यक्रम कलागुणांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यातून मला फार प्रेरणा मिळाली आणि माझ्या आत दडलेला जो गुण होता म्हणजे कलेचा, त्यातून आपल्याला किती मोठं होऊ शकता येतं. आता आम्हाला सांगितलं आलं की ते कलाकार जे आहेत, जे शिकवायला आले ते अमेरिकेला देखील जाऊन आलेले आहेत. म्हणजे कलेमुळे आपण किती मोठ्या जागेत जाऊ देखील शकतो आणि आपली कला अवगत करू शकतो आणि आपल्यातील कलाकार बाहेर येऊ शकतो. आणि याने मला फार छान वाटलं आणि आमच्या शाळेत असेच कार्यक्रम आयोजित होत असतात. आणि त्याचबरोबर या कलाकारांनी देखील आम्हाला फार छान माहिती दिली, त्याबद्दल मी त्यांचाही आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव खुशी चेतन रेल आहे. मी आता 8वी ब या वर्गात शिकते. आमच्या शाळेचे नाव शेठ लालजी नारायणजी सार्वजनिक विद्यालय आहे. आमच्या शाळेत विविध उपक्रम घेतले जातात. त्यामधील एक उपक्रम आमच्या शाळेत घेण्यात आलं होतं. यात आम्ही बांगड्या बनवणं शिकलो आणि ह्या कलेतून मला खूप चांगले अनुभव आले. पहिले मला वाटायचं की हे काम असंच असेल, पण जेव्हा मी हे करून बघितलं तर मला खूप चांगले अनुभव आले याच्यातून, आणि मला असं वाटतं की हे काम आपण केलं पाहिजे आणि याच्यातून खूप मजा आली आम्हाला करायला. धन्यवाद. यापूर्वी तुला कधी असं वाटलं का आपण ज्या बांगड्या घालतो, ह्या बांगड्या घडवणारे कलाकार कसे असतील, त्याची मशीनने बनवता की हाताने बनवता, असं यापूर्वी तुला प्रश्न पडला होता का? हो, मला पडला होता, पण मला वाटलं की असं साधं असेल, मशीनने करून घेत असतील ते. पण नंतर मला माहिती पडलं की ते हाताने ते कारागीर कामं करतात आणि म्हणजे एवढ्या कठीण याच्याने ते कामं करतात. म्हणून मला खूप आवडलं हे काम करायला, आणि मला असं वाटतं की सर्वांनी हे शिकलं पाहिजे आणि केलं पाहिजे आणि आपल्यातली कला त्यांनी बाहेर काढली पाहिजे. नमस्कार, माझं नाव हेमलता शांताराम चव्हाण. मी धुळ्याला राहते. हे शेठ लालजी सरदारजी म्हणजे सार्वजनिक विद्यालयामध्ये माझला ट्रेनिंग प्रशिक्षक म्हणून इथे बोलवलं होतं. मी सर्व पोरांना, मुलींना सिल्क ज्वेलरीचे प्रोडक्ट्स कसे तयार करतात, नेकलेस, बांगड्या, बिंदी, कानातले, ते मी दाखवले. पूर्ण हँडक्राफ्टचे वस्तू असतात जे सिल्क ज्वेलरीच्या दोरीपासून तयार केले जातात. आणि इथल्या मुलींना म्हणजे ती आवड निर्माण झाली आणि प्रत्येकानं मी म्हणजे एकदा शिकवलं की सर्वजण लक्षात आलं आणि हुशार पण आहेत इथले मुलं. आणि चंचल असं म्हणजे प्रत्येकांचे कलाकौशल्य समजतं. हँडीक्राफ्टच्या वस्तू आपण पुढे जाऊन आपण म्हणजे ती कला सादरही करू शकतो. प्रदर्शन वगैरे याच्यात योग्य बाजारभाव मिळाला तर मुलं आतापासून रोजगार मिळू शकतात. आमच्या शेठ नाना सार्वजनिक विद्यालयात आज 13 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी 2025 दरम्यान भारत सरकारच्या वस्त्र मंत्रालयाअंतर्गत जो कार्यक्रम असतो शिल्प प्रदर्शन आणि सहजागृता कार्यक्रम, याच्यासाठी एक कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेसाठी पूर्ण जिल्ह्यातनं आमच्या शाळेची निवड यांनी केली आणि विद्यार्थ्यांनी विविध जे कलाकार आहेत त्यांच्याकडनं 3 दिवसात त्यांनी अनेक कलाकृती शिकल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एक जागरूकता निर्माण झाली की आमच्या कलेतून आम्ही आमचा व्यवसाय सुरू करू शकतो आणि हा सरकारचा उपक्रमाअंतर्गत
आम्हाला त्याचा फार लाभ विद्यार्थ्यांना झाला. आणि याच्यात नवीन याच्यामध्ये विद्यार्थ्यांची जे शिक्षणाची त्यांना आवड निर्माण झाली. त्यांनी सुंदर मूर्त्या तयार केल्या, सुंदर चित्र काढलीत. त्यानंतर तांब्याचे दिवे कसे तयार करतात ते शिकले. विद्यार्थिनींनी वेगवेगळे दागिने तयार करून पाहिले, बांगड्या तयार करून पाहिल्यात आणि या अंतर्गत त्यांनी फार विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये फार रुची निर्माण झाली आहे. ही त्यांची सार्थकता याच्यातून दिसून येते आणि यामुळे आमच्या शाळेच्या उपक्रमात विद्यार्थ्यांनी फार मोठा याचा फायदा विद्यार्थ्यांना झालेला आहे. धन्यवाद.